नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीमध्ये अंध युवकानं सलग 34 तास बॉडी मसाज करून केला रेकॉर्ड ब्रेक। पाणी फाउंडेशनच्या वतीनं खामखेड इथे महाश्रमदानाचं आयोजन। शेततळ्यात पडलेल्या नागराजाची सर्पमित्रांनी केली सुटका। आणि सविंदने येथील सीमा सुरक्षा जवान रवींद्र मिंडे यांनी शानदार प्रदर्शन करत रचला लिम्का बुकमध्ये नवीन रेकॉर्ड। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सांगलीमध्ये अंध हेमंत कुंभोजकर या युवकानं सलग 34 तास बॉडी मसाज करून नवीन रेकॉर्ड केलाय। आपल्या अंधत्वावरती मात करून मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं त्यांनी बॉडी मसाज सेंटर सुरू केलंय आणि त्यांच्या सलग 34 तास बॉडी मसाज करण्याच्या त्यांच्या या रेकॉर्डची आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार। सांगलीमध्ये हेमंत कुंभोजकर या अंध युवकानं सलग 34 तास बॉडी मसाज करून रेकॉर्ड केलाय। 9वी मध्ये असताना वयाच्या 14व्या वर्षी हेमंतला अंधत्व आलं। त्यानंतर आता त्याचं पुढचं भवितव्य काय हा मोठा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा राहिला। अशा वेळी अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या नॅब या संघटनेचं मुलाचं सहकार्य हेमंतला मिळालं। त्यांनी नॅबच्या मुंबई येथील शाखेमध्ये बॉडी मसाजचं प्रशिक्षण त्याला दिलं आणि हेमंत मुंबईवरनं परतला तोही जिद्द घेऊनच की आपण आपल्या पायावरती उभं राहायचं, पूर्णपणे स्वावलंबी बनून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं। जिद्दी हेमंत लोकांना स्वतः फोन करून भेटून बॉडी मसाजची कामं मागू लागला। कष्टानं काम करून त्यानं बॉडी मसाजच्या कामामध्ये इतकं कौशल्य प्राप्त केलं की आज त्याचे स्वतःचे कुंभोजकर बॉडी मसाज सेंटर आहे। या कामामध्ये त्याचा भाऊ स्वप्नील कुंभोजकर आणि पत्नी देखील मदत करते। केवळ बॉडी मसाजच्या आधारे हे संपूर्ण कुटुंब आज स्वावलंबी बनलंय। मैं लिम्का बुक रिकॉर्ड के माध्यम से गिनीज बुक का रिकॉर्ड पास किया। वो गिनीज बुक में केनिया बोल के देश है, उसमें एक लैंटिनो है। लैंटिनो ने 25 आवर्स का रिकॉर्ड किया है। उससे ज़्यादा मैंने 34 आवर्स ये रिकॉर्ड किया और बोले तो ये गिनीज बुक रिकॉर्ड जैसा हो गया है। बस यही खुशी है कि अगर गिनीज बुक का रिकॉर्ड करने का चांसेस हो गया तो वो भी करने की इच्छा है मेरे को वो ब्लाइंड लोगों को भी एक सजेशन देना है कि अपन किधर कुछ कम नहीं पड़ सकते और उसमें तुम भी कुछ ऐसा करना कि सबको ऐसा होना चाहिए कि सबको आदर होना चाहिए तुम्हारे बदल ब्लाइंड में से ब्लाइंड। या रेकॉर्ड बाबत हेमंतनं आपला भाऊ स्वप्नील याच्या सहाय्यानं इंटरनेटवरनं माहिती मिळवली। सलग विक्रमी वेळेमध्ये बॉडी मसाज करण्याचा रेकॉर्ड यापूर्वी केनियाच्या लॅटिनो या डोळस युवकाच्या नावावर होता आणि तोही 25 तास 4 मिनिटे इतका। आज अंध हेमंतनं सलग 34 तास बॉडी मसाजचा विक्रम केलाय। तसं पाहिलं तर हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे। सध्या या रेकॉर्डची माहिती आणि रेकॉर्डिंग केलेली सीडी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला देण्यात आली आहे। त्यामध्ये नोंद झाल्यानंतर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होण्यासाठी हेमंत पुन्हा सलग 40 किंवा 45 तास बॉडी मसाजचा रेकॉर्ड करणार आहेत।
अंधत्वावरती मात करून स्वावलंबी कसं बनायचं याचं उत्तम उदाहरण हेमंतनं सर्वांच्या समोर यामधनं दाखवून दिलंय। मैं डॉक्टर पाठक नेशनल एसोसिएशन फॉर द ब्लाइंड सांगली जिला शाखा के अध्यक्ष के रूप से आज श्री हेमंत कुंभोस्कर ये ब्लाइंड स्टूडेंट ने आज अपने लिए लिम्का वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स में सलग 34 आवर्स 34 तास मसाज करके अपना नाम रिकॉर्ड में लिख लिया है। इसलिए हम सब नेशनल एसोसिएशन के सदस्य उसका। गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली। नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यामध्ये एका विवाह सोहळ्यामध्ये बिर्याणी आणि इतर पदार्थ खाल्ल्यामुळे काही वेळानं जवळपास 300 जणांना विषबाधा झाली आहे। 29 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे। यासाठी या ठिकाणी पोलिसांचं पथक, जवान तसेच डॉक्टरांनी तातडीनं धाव घेतली, त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनं परिसरामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मुदखेड शहरामधील नवी आबादी भागामधील मौला खान मुर्तुजा खान यांच्या मुलीचा रविवारी 29 एप्रिल रोजी गावामध्येच विवाह सोहळा होता। हा सोहळा सकाळी अतिशय थाटामाटानं संपन्न झाला, परंतु विषबाधेच्या घटनेनं या सोहळ्याला गालबोट लागले। या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी बिर्याणी आणि अन्य पदार्थांवरती येथील मंडळींनी यथेच्छ ताव मारला। त्यानंतर काही तासांनीच म्हणजे सायंकाळी 5च्या सुमारास वऱ्हाडींना पोटदुखी, उलट्या, जुलाब तसेच चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला। त्यामुळे असा त्रास होणारे लोक उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊ लागले। एकामागून एक येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच होती। अवघ्या काही तासांच्या अवधीमध्ये विषबाधा झालेल्या पेशंटची संख्या 300 पेक्षा अधिक झाली। अन्नामधनं विषबाधा झाल्यामुळे दवाखान्यामध्ये येणाऱ्या पेशंटची संख्या वाढत होती। त्यामुळे मुदखेड आणि परिसरामध्ये या घटनेची एकच चर्चा सुरू झाली। तसेच इथे चिंतेचं वातावरण निर्माण झालं। पेशंट सोबत त्यांच्या नातेवाईकांचा लोंढा ग्रामीण रुग्णालयाकडे येऊ लागला। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल जाधव आणि डॉक्टर वैद्य यांनी मुदखेड शहरामध्ये वाढत्या रुग्णांची संख्या पाहून जिल्हा चिकित्सक अधिकारी यांना तातडीनं या प्रकरणाची माहिती दिली। ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुदखेड येथील सर्व खाजगी रुग्णालयामधील डॉक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आलं। तसेच CRPFच्या कमांडंट BV राजू, डॉक्टर सरफराज यांच्यासह SI दळवी तसेच शहरामधील खाजगी डॉक्टर तोटावाड, डॉक्टर संदीप 25, डॉक्टर मुजीब, डॉक्टर हमद, डॉक्टर संजय मुंगल, डॉक्टर इलियास यांनी अतिशय परिश्रम घेऊन रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवल्या। दरम्यान यावेळी मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मनाटकर हे सतत गैरहजर असल्याचं लक्षात आलं। तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये औषध आणि सलाईनचा तुटवडा देखील होता। शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षक असून सुद्धा ते ड्युटीवरती वेळेत उपस्थित नसतात। ते स्वतःच्या खाजगी दवाखाना नांदेड इथेच असतात। त्यांच्या विरोधामध्ये अद्यापर्यंत कोणत्याही वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये। त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे मुदखेडच्या रुग्णालयामधनं त्यांची उचलबांगणी करण्याची मागणी होतीये। या ठिकाणी सक्षम वैद्यकीय अधिकारी याची नेमणूक करण्यात यावी आणि वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच केंद्रीय पोलीस दलाच्या सलाईनचे 50 बॉक्स कमांडंट BV राजू यांनी आपल्या शासकीय वाहनामधनं इथे आणले। तसेच शहरामधील खाजगी रुग्णालयामध्ये तसेच मेडिकलमधनं सलाईनचे बॉक्स मागवण्यात आले। विषबाधा झालेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी येथील नगराध्यक्ष मुजीब अहमद अन्सारी जागीरदार, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव दवदे, नगरसेवक बंदे अली खां पठाण, संजय औलवार, इम्रान मच्छीवाले, बालाजी गोडसे, माधवराव कदम, करीम खां, बबलू सेठ, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, उपनिरीक्षक बळीराम राठोड तसेच पोलीस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतलेत। बिर्याणीमधनं विषबाधा झाल्यामुळे मुदखेड ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल झालं होतं। एकाच बेडवरती 4 रुग्णांवरती उपचार करण्यात आलेत।
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल जाधव यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून सर्वांना तात्काळ सेवा उपलब्ध करून दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय पोलीस दलाचे कमांडंट BV राजू, मुदखेडचे तहसीलदार सुरेश घोळवे, भोकरचे पोलीस उपअधीक्षक बारगे, भोकरचे उपविभागीय अधिकारी दीपाली मोतियळे मॅडम, मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे यांनी मुदखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांची पाहणी केली आहे। मझहर शेख, C24 तास, नांदेड। जुन्नर तालुक्यातील आळे येथील पाडेकर कुटुंबियांनी आपले आई वडिलांचं अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। यानिमित्त भागवत कथा ज्ञानयज्ञ कथेचं 24 ते 30 एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आलं होतं। आळे येथील पाडेकर वस्तीवरती राहणारे सखाराम लक्ष्मण पाडेकर, रामदास लक्ष्मण पाडेकर, राजेंद्र लक्ष्मण पाडेकर या 3 भावंडांनी आपले वडील लक्ष्मण धोंडू पाडेकर आणि आई गंगूबाई लक्ष्मण पाडेकर यांची वयवर्ष 81 आणि 71 पूर्ण झाल्यामुळे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्याचं ठरवलं। त्यानिमित्त त्यांनी मंगळवारी 24 एप्रिल ते सोमवारी 30 एप्रिल पर्यंत श्रीमंत भागवत ज्ञानयज्ञ कथेचं आयोजन केलं होतं। भगवताचार्य हरिभक्तपारायण रमेश महाराज कुलकर्णी यांच्याबरोबर 7 दिवस 7 कीर्तनकारांनी भागवत कथा सांगितली आहे। यामध्ये भागवत महात्म्य, नारद चरित्र, भगवान शंकर चरित्र, गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, कृष्ण जन्म, रुक्मिणी स्वयंवर, सुदामा चरित्र याविषयी कथा सांगण्यात आल्यात। आयुष्यामध्ये दुःख, मोह, माया खालवणारे ज्ञान वाढवण्यासाठी हे भागवत कथा ऐकण्यासाठी गावातमधील आणि परिसरामधील भाविक मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहत होते। आपल्या आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ठेवलेल्या या भागवत कथेचे लोक भरभरून कौतुक करत होते। हरिभक्तपरायण भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी या संतवाडीमध्ये लक्ष्मण धोंडू पाडेकर आणि सौभाग्यवती गंगूबाई लक्ष्मण पाडेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ही श्रीमद भागवत कथा 24 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत या भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। मी वयाच्या 21व्या वर्षापासून कीर्तन करत आहे आणि भागवत कथा आत्तापर्यंत मी जवळजवळ 60-65 कथा केलेल्या आहेत। भागवताचा जवळजवळ मी 50 पारायणं केलेले आहेत। या कथेचं महत्त्व असं आहे, मोक्ष देणारी, ज्ञान देणारी ही कथा आहे। दुःख घालवणारी जीवनातलं पवित्र अशी ही कथा आहे। श्रीकृष्ण परमात्म्याचं हे गुणवर्णन आहे। व्यास महाराजांना 18 पुराणं 17 पुराणं व्यास महाराजांनी लिहिली। वेदाचं सार व्यासांनी काढलं, परंतु त्यांना शांती मिळाली नव्हती, म्हणून नारदांनी त्यांना श्रीमद भागवत महापुराण याची रचना करायला सांगितली। हे श्रीमद भागवत कथा अतिशय सुंदर आहे, पवित्र आहे। या कथेमुळं कुटुंबावर संस्कार होतात, मोक्ष देणारी ही कथा आहे। आणि ही कथा या पाडेकर बंधूंनी आपल्या आईवडिलांचं अभिष्टचिंतन सोहळा, वडिलांचं वय 81 वर्ष, आईचं वय 71 वर्ष, त्यानिमित्ताने त्यांनी ही कथा आयोजित केली। आणि ही कथा या संतवाडीमध्ये अतिशय थाटामाटाने आनंदात पार पडली। भरपूर समाज कथेकरता येत होता, संपूर्ण मंडप भरत होता, मंडपामध्ये जागा होत नव्हती। आणि या कथेकरता जे गायक वादक होते ते आमच्याच परिसरातले गणेश महाराज बेलकर, कवी महाराज झावरे, राजू महाराज तबला वादक, बाळासाहेब महाराज हार्मोनियम वादक ही मंडळी या कथेला साथ करण्याकरता होती। कथा अतिशय सुंदर अशी कथा झाली, सुंदर असा सोहळा झाला। या पाडेकर बंधूंना अशी सद्बुद्धी ईश्वरांनी द्यावी, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो। आमच्या संतवाडी गावात पाडेकर वस्तीमध्ये दिनांक 24 एप्रिल 2018 ते 30 एप्रिल 2008 गेले 7 दिवस आम्ही भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला होता। त्यानिमित्ताने आपोआप भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी यांनी आम्हाला ही कथा सांगितली। तिचा आम्हाला आमच्या जीवनात निश्चित लाभ होईल, आमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळेल। आमच्या लहान मुलांवर या भागवत कथेमुळे चांगल्या प्रकारे संस्कार होतील
ही भागवत कथा खरोखर चांगली आहे, सर्वांनाच चांगली आहे आणि तिच्यामुळे आपल्या वर्तणुकीमध्ये निश्चित बदल होईल. आम्ही खूप या भागवत कथा सोहळाचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
महाराष्ट्र दिनी पाणी फाउंडेशनच्या वतीनं खामखेड इथे महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यावेळी श्रमदान केलंय। विविध संस्था पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय। पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी पाणी फाउंडेशन यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं। यासाठी जिल्हाभरामध्ये श्रमदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते। मोताळा तालुक्यातील खामखेड या गावामध्ये या श्रमदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते। सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी महाश्रम करण्यास सुरुवात करण्यात आली। यामध्ये विविध संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। त्यामध्ये राजश्री शाहू मल्टीस्टेट पतसंस्था बुलढाणा यांचा 70% कर्मचारी यांनी श्रमदान केले आणि जिल्ह्यामधील खामगाव, बुलढाणा, मलकापूर, मोताळा या तालुक्यातील नागरिकांनी या महाश्रमदानामध्ये श्रमदान करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपलं योगदान दिले। शाळेमध्ये शाळकरी मुलं आणि वयोवृद्ध महिला नागरिक यांचा चांगला प्रतिसाद दिसून आलाय। सामाजिक कार्यकर्त्या, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई शेळके, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि गावामधील नागरिकांनी या महाश्रमदानामध्ये आपला सहभाग नोंदवलाय। बुलढाणा तालुक्यातील 43 गावांचा पाणी फाउंडेशनमध्ये समावेश झालेला आहे। त्यामधलं खामखेड हे गाव 8 एप्रिलपासून खामखेड या गावामध्ये श्रमदान सुरू आहे। पाणी फाउंडेशनने आजचा दिवस हा महाश्रमदान दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि या अंतर्गत आज खामखेड या गावामध्ये सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूच्या गावांमधील लोक या ठिकाणी श्रमदान करत आहेत। हे सगळं पाहिल्यानंतर, हे वातावरण पाहिल्यानंतर हा विश्वास गावकऱ्यांच्या मनामध्ये आणि सगळ्या तालुक्यातील लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे की दुष्काळावर मात सगळे मिळून करू शकतो आणि आम्हाला सुद्धा विश्वास आहे की मोताळा तालुक्यातील एकूण एक गाव दुष्काळावर मात करणार। आज 1 मे 2018 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हा दिवस साजरा करण्यात येत आहे। तरी बुलढाणा जिल्ह्यातील खामखेड या गावामध्ये आज महाश्रमदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या श्रमदान शिबिरासाठी बुलढाणा येथील राजर्षी शाहू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष माननीय संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी या महाश्रमदान शिबिरासाठी या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी आलेले आहे। आज या श्रमदानाचं महत्त्व समजून गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आज या शिबिराला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी आम्ही जे श्रमदान करतो आहे त्या श्रमदानासाठी जवळजवळ 70 ते 80 आमचे कर्मचारी आणि गावातील शेकडो नागरिक या ठिकाणी या श्रमदानासाठी आलेले आहेत। तरी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 आज महाराष्ट्र दिन 1 मे याचं औचित्य साधून मोताळा येथील खामखेड या गावामध्ये महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या दरम्यान इथे 1000 ते 1200 लोकांची उपस्थिती होती आणि त्या उपस्थितीमधून आज एक 28 मीटर लांब असा मातीनाला बांध इथे तयार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एक छोटा मातीनाला बांध आणि कंपार्टमेंट बंडिंग शेतावरचा उपचारसुद्धा इथे करण्यात आलेला आहे। लोकांनी खूप चांगल्या प्रकारे उत्साहाने हे काम आपलं आहे हे समजून काम केलेलं आहे। याच्यामध्ये सर्व प्रकारच्या वृद्ध, तरुण, त्याचबरोबर एक लग्नाचा नवरदेव सुद्धा इथे उपस्थित होता। तर लोकांना या कामामधून खूप काही प्रेरणा मिळालेली आहे आणि या गावातील काम असंच 22 मे पर्यंत सतत चालू राहील अशी आशा आहे। ओके, मी रोशनी तायडे, माझ्या स्कूलच्या फ्रेंडनी आमच्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे शाळेचा, त्याच्यावर लिंक फॉरवर्ड केली होती। त्याच्यावर मग मी जलमित्र म्हणून एक रजिस्ट्रेशन केलं आणि मग नंतर मला मोताळा तालुक्यातलं खामखेड गाव भेटलं। तर आज मी या दुष्काळमुक्त करायसाठी या गावाला एक श्रमदान म्हणून एक योगदान देतो। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। बारामती इथून धुळे येथे निघालेल्या बसमध्ये 3 ते 4 वर्षाच्या मुलीची आणि वडिलांची झालेली चुकामुक पोलिसांमुळे दूर झाली आहे। या भेटीनंतर सर्वांनीच सुस्कारा सोडलाय। एसटी बसमध्ये 3 ते 4 वर्षाच्या बालकाची आणि त्याच्या वडिलांची चुकामुक झाली। वडील दुसऱ्या बसने शिर्डीकडे निघून गेले। बालक मात्र बारामती धुळे बसमध्ये कावराबावरा होऊन वडिलांना शोधत होता। राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि बस स्थानक प्रमुख विलास गोसावी यांनी अथक परिश्रम घेऊन दोघांची भेट घडवून आणली आहे।
आणि शेवट गोड झाला. बारामती धुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या गणपत नानाजी सोनवणे आणि त्यांचा मुलगा या दोघांची राहुरी बस स्थानकात चुकामुक झाली. वडील गणपत सोनवणे हे चुकून दुसऱ्या गाडीत बसून शिर्डी येथे गेले, मात्र मुलगा बारामती धुळे गाडीत एकटाच गांगारून गेला होता. बारामती धुळे ही गाडी निघाल्यानंतर ही बाब गाडीचे वाहक आणि प्रवाशांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी गाडी वळवून पुन्हा राहुरी बस स्थानकात आणली. बस स्थानक प्रमुख गोसावी आणि राहुरीचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी शिर्डीपर्यंतच्या बस स्थानकात फोनवरून बालक सापडल्याची माहिती कळवली. पोलीस निरीक्षक वाघ, शिवाजी खरात, राधिका कोहोकडे, गाडे, बोडखे यांनी धावपळ करून शिर्डीला पोहोचलेल्या बालकाच्या वडिलांचा शोध घेतला. वडील गणपत सोनवणे यांनी मुलाला बघून त्याला आलिंगन दिलं. त्यांचे अश्रू अनावर झाले होते. शेवटी त्यांनी बस स्थानक प्रशासन आणि पोलिसांचे आभार मानलेत. 30/4/2018 रोजी बारामती धुळे गाडी राहुरी बस स्थानकात आली असता व प्रवासी घेऊन जात असताना गाडीत वाहकाने चौकशी केली का, कुणी खाली राहिले का, कुणीच गाडीतील प्रवासी कुणीच काही बोलाना. तर ती बारामती धुळे बस ही राहुरी बस स्टँडतून मार्गस्थ झाली व पुढे एक गाडीत बसलेली मुलगा हा रडू लागल्यामुळे गाडीची बसवरील वाहक यांनी त्या मुलाकडे चौकशी केली असता काहीच बोलायला तयार नाही व वाहकाने त्या बसवरील वाहकाने गाडी चौकशी केली का हा मुलगा कोणाचा आहे, कोणीच तयार होईना. तर अशा वेळेस त्यावेळेस चालक वाहकांनी पुढे नेणारी गाडी परत राहुरी बस स्थानकात आणली असता तो मुलगा आमच्या ताब्यात दिला व नंतर आम्ही त्या मुलाची पूर्ण चौकशी करून बाबळेश्वर राहता या स्टँडमध्ये चौकशी करून बऱ्याच वेळाने 1 ते 1.5 तासांनी त्या मुलाचे वडील शिर्डीला पोहोचले असता त्यांच्याकडून आमच्या कर्मचाऱ्याकडून त्या मुलाच्या वडिलाची चौकशी केली असता त्या मुलाचे वडील परत 2 तासांनी राहुरी बस स्थानकात आले. नंतर अशा वेळेस आम्ही राहुरी पोलीस स्टेशनच्या कार्यरत असलेली वाघ साहेबांना फोन करून व त्यांचे सहकारी राहुरी बस स्टँडवर आले असता संपूर्ण चौकशी करता परत शिर्डीवरून वाहतूक नियंत्रक यांचा फोन आला असता का त्याचे वडील शिर्डीला आलेले आहेत. मग संपूर्ण माहिती दिली शिर्डीवाल्यांनी का तुमचा मुलगा राहुरी बस स्थानकात वाहतूक नियंत्रक कक्षात आहे व नंतर वाघसाहेब व त्यांची टीम यांनी त्या मुलाच्या वडिलांच्या ताब्यात मुलाला देण्यात आलेले आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. राज्यामधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन, श्रेणी, पेन्शन नियमित करण्यासाठी शासनानं गठीत केलेल्या समितीनं अद्यापर्यंत शासनाकडे अहवाल सादर केला नाहीये. त्यामुळे या समितीनं वेळकाढूपणा केलाय. हा अहवाल तात्काळ शासनाला सादर करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी पंचायत समिती मोताळा कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलंय. राज्यामधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन, श्रेणी आणि पेन्शन नियमित करण्यात यावं यासाठी शासनाकडून 2017 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती. या समितीनं 3 महिन्यांच्या आतमध्ये याबाबत अहवाल सादर करणं गरजेचं होतं. मात्र अद्यापही या समितीकडून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला नाहीये. या समितीच्या वेळकाढूपणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन, श्रेणी आणि पेन्शन मिळालं नाहीये. त्यामुळे या समितीने लवकरात लवकर हा अहवाल शासनाकडे सादर करावा. याबाबत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी पंचायत समिती कार्यालय मोताळासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलंय. याला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्या वतीनं सुद्धा पाठिंबा देण्यात आलाय. 1 मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेले आहे. मी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136च्या अंतर्गत मी या कर्मचारी संघटनेला पूर्ण पाठिंबा देतो. शासनाने त्यांच्या ज्या मागण्या आहे, जी पेन्शन लागू करा व वेतन श्रेणी लागू करा, हा जो विषय त्यांनी मागणी केलेली आहे त्या विषयानुसार, तर ती मागणी त्यांनी शासनाने पूर्ण केली पाहिजे. त्यासाठी आमच्या संघटनेचा यांना पूर्णतः पाठिंबा आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. तर असाच एक नागराज जेजुरीच्या साकुर्डी रस्त्यालगत गावडे यांच्या शेततळ्यामध्ये उतरला. मात्र त्याला नंतर बाहेर पडता आलं नाही. तेव्हा सर्पमित्रांच्या मदतीनं अथक प्रयत्नानंतर या नागराजाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि त्याला सुरक्षित जागी मुक्त करण्यात आलंय. सध्या लाही करणारा उन्हाळा आणि तापलेली जमीन, त्यातच उघडे डोंगर माते, टेकड्या, हैराण झालेले वन्यजीव आणि भटकंती करणारी जनावरं, तर दूरपर्यंत न आढळणारा पावसाचा लवलेश, त्यातच लोकवस्तीमध्ये शेत जगवण्याकरता उभारली जाणारी शेततळी चारही बाजूनी बंदिस्त असणारी. रविवारी भर दुपारी जेजुरीच्या साकुर्डी रस्त्यालगतच्या रत्नाकर गावडे यांच्या अशाच एका शेततळ्यामध्ये तहानलेला एक नागसर्प पाण्याच्या आशेनं उतरला. पण त्याला पाण्याकरता टाकलेल्या प्लॅस्टिकवरनं बाहेर येणं अशक्य झालं. त्यामुळे त्याला तिथेच पडून राहावं लागलं. सायंकाळी येथील शेती व्यवस्थापक पवार यांनी या सापाला वर येण्याकरता तडफडताना पाहिलं. त्यांनी तात्काळ वन्यजीव मित्र दत्तात्रय मुरकुटे यांना कळवलं, पण अंधार पडल्यामुळे ते शक्य झालं नाही. अखेर 18-19 तासानंतर या ठिकाणी दत्तात्रय मुरकुटे यांचे मित्र आनंद जाधव, राहुल खळंदकर यांनी 2 तास अथक प्रयत्न केले आणि दोरीच्या साह्यानं मुरकुटे हे तळ्यामध्ये उतरले आणि मग या नागसर्पाला पिशवीमध्ये घातलं. त्यानंतर या नागसर्पास अखेर सुरक्षित जागी मुक्त करण्यात आलंय. या ठिकाणी एक लोकेशन पाहण्यासाठी आलो होतो आणि योगायोगानं दत्तात्रय मुरकुटे सर्पमित्र, प्रख्यात सर्पमित्र यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की या शेततळ्यामध्ये एक सर्प पडलेला आहे, त्याला काढण्यासाठी चाललेलो आहे. पण तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष पाहिलं तर 18 तास पाण्यामध्ये असलेला सर्प, त्यांनी अगदी जीवावर बेतला अशा कामगिरी करून तो सर्पला जीवदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मलाही सहकार्य करायला मिळालं. त्याच्यात मला खूप अभिमान वाटला. रात्री गावडे यांचा फोन आला होता की 4 वाजता एक साप त्यांच्या तळ्यामध्ये पडलेला आढळला. तर रात्री काय त्याला काढणं शक्य नव्हतं, कारण अंधारात ते दिसून येत नाही, प्रॉब्लेम होतील म्हणून सकाळी आलो. सकाळी येताना या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करण्यात आलं आणि मग आम्ही या तळ्यामध्ये आलो. या तळ्यामध्ये एक विषारी साप पडलेला आढळला, त्याचं नाव नाग आहे आणि अतिशय रिस्क घेऊन यांनी सहकार्य केलं. आम्ही त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. आता त्याला निसर्गात सोडण्यात येणार आहे. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. 28 एप्रिल रोजी जामखेड येथील राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. शनिवारी 28 एप्रिल रोजी जामखेड येथील राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोटरसायकलीवरती कापड तोंडाला बांधून आलेल्या मारेकरांनी त्यांची हत्या केली होती. या दुहेरी हत्याकांडानं जामखेडमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेबाबत योगेश राळेभात यांचे बंधू कृष्णा राळेभात यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं पोलिसांनी गोविंद दत्ता गायकवाड यांच्यासह 5 जणांच्या विरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यामध्ये खून आर्म ॲक्टसह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर महिनाभराच्या आतमध्येच जामखेड येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 2 तरुणांच्या हत्याकांड झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. पोलिसांची 15 पथकं कार्यान्वित झाली होती. या घटनेमधील मयत राकेश यानं मृत्यूपूर्वी गोविंद गायकवाड यानं गोळीबार केल्याचं सांगितलं होतं. या घटनेमधील कैलास माने, प्रकाश विलास माने, दत्ता रंगनाथ गायकवाड, बापू रामचंद्र काळे, सचिन गोरख जाधव या 5 आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता जामखेड पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे लोणी कवठे हा रस्ता. पण हा रस्ता म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा ठरतोय. लोणी ते कवठे हे 15 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 1 तास लागतोय. कशी आहे या मार्गाची दुरावस्था पाहूयात.
शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आणि रोजगाराच्या दृष्टीने पुढारलेले तालुके म्हणून आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. रांजणगाव शिक्रापूर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत, अष्टविनायकांपैकी एक असणारा रांजणगावचा गणपती, भीमाशंकर देवस्थान, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पंचायत समित्या, खाजगी आणि सहकारी साखर कारखाने, न्यायालये, शैक्षणिक संस्था अशी सर्वसमावेशक यंत्रणा हाताशी असताना या सगळ्या यंत्रणांपर्यंत पोहोचवणारे रस्ते मात्र खड्ड्यांनी व्यापलेले आहेत. याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे या तिन्ही तालुक्यांना जोडणारा हा लोणी सविंदने कवठे रस्ता. हा रस्ता कमी आणि डोकेदुखीत जास्त ठरावा अशी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. विशेषतः वाळुंजनगरपासून पुढे सविंदने गावापर्यंत तर पुढे सविंदने ते इचकेवाडी हद्दीपर्यंत हा रस्ता शोधावा लागतो आहे. रस्त्यावर खड्डे नसून खड्ड्यात रस्ता आहे, इतकी दुरावस्था या मार्गाची झाली आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी C24 तासशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गाची काही प्रमाणात दुरुस्ती झाली खरी, पण अवकाळी पावसाने तसेच डिंबे धरणाच्या कालव्यातील गळतीने पाणी थेट रस्त्यावर आले, ज्यामुळे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दुरुस्तीची सामग्री रस्त्यावर येऊन तब्बल काही वर्ष उलटली, पण दुरुस्ती काही झालीच नाही. खडी आणि कस आता रस्त्यावर येऊन मातीत मिसळून गेली आहे, पण ना रस्त्याची दुरुस्ती झाली ना खड्डे बुजवले गेले. हा मार्ग शिरूर, नगर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांना जोडणारा दुवा आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण या गरजांसाठी रस्ते हा विकासाचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे कदाचित प्रशासनाला ठाऊक नसावे, अथवा या मार्गाच्या दुरुस्तीसाठी वेळ नसावा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या परिसरातील ग्रामस्थांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. या रस्त्याची अशी दुरावस्था आहे की अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. या ठिकाणी एवढे खड्डे पडलेत की आमच्या शाळेतली मुलं काही लोणीला आहेत, काही मुलं धामणीला आहेत, काही मुलं पाबळला आहेत, सर्व हायस्कूलला जाणारी मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत. या मुलांची एवढी दुरावस्था आहे का कोण सायकलवरती जाते, कोण मोटरसायकल जाते आणि या खड्ड्यामुळं असे अपघात होण्याची शक्यता आहे. सुमारे आज 1.5-2 महिन्यापासून या ठिकाणी दुरुस्तीसाठी वाळू आणलेली आहे, काही मटेरियल पडेल आहे, परंतु ते अजूनही PWनी त्याची दुरुस्ती केलेली नाही. मग काय यासाठी का दखल घेतली गेली नाही, तर त्यांनी त्वरित दखल घ्यावी आणि हे जे आमच्या मुलांचं जे काही नुकसान होणार आहे किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे अशा प्रकार जे होतात याच्यापासून संरक्षण मिळावं अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण.
CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह कराटे, किक बॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयानुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरूर तालुक्यातील सविंदने येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान रवींद्र मिंडे यांनी 106 किलोमीटरचं अंतर 4 तास 17 मिनिटांमध्ये 350 cc रॉयल इन्फिल्ड बुलेटवरती उलट्या दिशेनं उभं राहून पार केलंय. या विक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. दरम्यान आता सर्वत्र रवींद्र मिंडे यांचं अभिनंदन केलं जात आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान कॉन्स्टेबल रवींद्र मिंडे यांनी लिम्का बुकामध्ये विक्रमी रेकॉर्ड केलाय. त्यांनी तब्बल 106 किलोमीटर अंतर 4 तास आणि 17 मिनिटांमध्ये 350 cc रॉयल इन्फिल्ड बुलेटवरती उलट्या दिशेनं उभं राहून पार केलंय. आपल्या या कलेचं नागरिकांच्या समोर अनोखं प्रदर्शन करत नागरिकांच्या डोळ्यांचं पारणं त्यांनी फेडलंय. रवींद्र मिंडे यांनी केलेल्या कामगिरीनं देशभरामधनं तसेच सविंदने गावामधनं त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय. रवींद्रचे वडील देवराम मिंडे हे माजी सैनिक असून ते गावचे माजी सरपंच होते. तसेच भाऊ संतोष मिंडे हे विद्यमान उपसरपंच आहेत. गावाच्या जडणघडणीमध्ये दोघांचा मोठा हातभार आहे. मुलाच्या कामगिरीनं ते भारावून गेले. त्यांच्याशी फोनवरनं बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण कुमार मोटे यांनी. देवराम सखाराम मिंडे, राहणार सविंदने, माजी सैनिक. माझा मुलगा रवींद्र देवराम मिंडे हा 25 बटालियन BSFमध्ये सर्व्हिस करीत आहे आणि माझ्या मुलाने हा विक्रम घडून आणला. त्याबद्दल आम्हाला सर्व कुटुंबालाच काय पण आमच्या गावाला सुद्धा अतिशय स्वाभिमान आहे. आणि यांनी बाईकवर उलटे दिशेला उभं राहून 4 तास 17 मिनटं कंटिन्यू गाडी चालवली आणि 1 तास 6 मिनटं रन केला आणि त्याचा विक्रम जगामध्ये झाला. आम्हाला फार आनंद वाटतो आहे. त्याबद्दल गावातील प्रत्येक तरुणांनी अशाच पद्धतीची भूमिका राबवावी जेणेकरून गावाचं नाव उज्ज्वल होईल. सविंदने गावकरी मंडळी अतिशय आनंदात आणि त्याच्या कामगिरीवर फार
समाधानकारक आहेत. पुढं अरुण कुमार मोटेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, सी24 तास, शिरूर. राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द इथे लोणावळा परिसरामधील आदिवासी समाजाचा विष्णू पवार या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने हत्या करून मृतदेह कापडामध्ये गुंडाळून ठेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच इथे पोलिसांचं पथक दाखल झालं. दरम्यान आता पुढील तपास सुरू आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द इथे लोणावळा परिसरातील एका आदिवासी समाजाचा इसम विष्णू पवार याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या करून कापडामध्ये गुंडाळून ठेवत पसार झाल्याची घटना घडली आहे. घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस कॉन्स्टेबल शंकर रोकडे, नारायण ढाकणे, गुलाब मोरे, दिनेश आवाड आदी दाखल झाले. दरम्यान पोलीस हत्या करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द इथे तंटामुक्तीचे अध्यक्ष धोंडीराम कृष्णांत आढाव यांच्या पडीक असलेल्या क्षेत्रामध्ये एका इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना 1 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान केंदळ खुर्द शिवारामध्ये घडली आहे. घटनेची प्रथम माहिती ठेकेदार भाऊराव राठोड यांना समजली. त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या भागामधील पोलीस पाटील प्रल्हाद तारडे यांना ही माहिती कळवली. तारडे यांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत पोलिसांना कळवलं की एका ताडपत्रीच्या झोपडीमध्ये एका इसमाला गुंडाळून ठेवण्यात आलंय आणि या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सदर इसम याच्यासह इतर 10 ते 12 महिला पुरुष इथे कोळसा तयार करण्यासाठी गेले 2 ते 3 महिन्यांपूर्वी आले होते. त्यामध्ये मयत विष्णू पवार आणि त्यांची पत्नी आणि 5 ते 6 वर्षाची मुलगी हे देखील आले होते. हे आदिवासी समाजाचे सर्वच लोक लोणावळा येथील असल्याचं समजतंय. या लोकांना कामासाठी भाऊराव राठोड यांनी कोळसा तयार करण्यासाठी आणलं होतं. समजलेल्या माहितीनुसार या सर्वच लोकांना दारूचं व्यसन आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या इसमाची हत्या करणारे पसार झाले आहेत. पोलीस पथकं या हत्या करणाऱ्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेत. मयत विष्णू पवार याची पत्नी आणि मुलगी मेहुणा हे देखील या ठिकाणावरून पसार झालेत. मयत विष्णू पवार यांना ठेकेदार भाऊराव राठोड यांना यापूर्वी सांगितलं होतं की मला आमच्याच येथील लोकांकडनं घात होणार आहे. दरम्यान ही घटना 2 ते 3 दिवसांपूर्वी घडली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. राठोड ते मुलांनी पाहिलं रातभर ते वस्तीवर झोपला. सकाळी ती पाहिलं ते घाबरलं, खूप आरडल्याबरोबर आलं घरी. आणि मग मी ती कारखान्याला गाडी जाऊन तिथे उतरलो. साहेबाकडे जायचं परवा संध्याकाळचीच घटना असेल. याला शेवट कधी तुम्ही पाहिलेलं आहे? याला कधी पाहिलेलं आहे? किती दिवसापूर्वी तुम्ही? म्हणजे पाहिलं मी शनिवारी इथून गेलोय. शनिवारी इथून गेलोय. आज काय वार आहे? मंगळवार. रविवारी शनिवारी तुम्ही पाहिलं किती वाजता? सकाळी ह्या टायमापर्यंत होतो मी इथं. म्हणजे आता किती वाजले? 3-1 वाजले का? 2-3 किती वाजले? 2 वाजेपर्यंत तुम्ही इथं होते शनिवारी. म्हणजे 2 वाजेपर्यंत जिवंत होता. नाही, दुसऱ्या दिवशी काम केलं त्याने, लाकडं जमा केलं. दुसऱ्या दिवशी रविवारी काम केलं. रविवारी काम केलं. हे काय रविवारी काम केलं म्हणजे रविवारी पण हयात होता तो. रविवारी रात्री झालं ते. रात्री 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणजे आज. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी सुकलवाडी इथे महाराष्ट्र दिनी महाश्रमदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये पुरंदर तालुक्यातील 21 गावांनी सहभाग घेतलाय. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी सुकलवाडी इथे महाराष्ट्र दिनी महाश्रमदान शिबिर आयोजित करण्यात आलं. यासाठी प्रशासनासह ग्रामस्थांनी कंबर कसली आणि जय्यत तयारी सुरू केली. नागरिकांनी या महाश्रमदानामध्ये सहभागी होऊन जलसंधारणाच्या कामामध्ये आपल्या परीने योगदान द्यावं असं आवाहन सुकलवाडी ग्रामस्थांनी केलं. तुफान आलय या पाणी फाउंडेशनच्या जलसमृद्धीकरणाच्या हाकेला पाणी टंचाईमुळे होरपळणाऱ्या पुरंदर तालुक्यातील 21 गावांनी प्रतिसाद देत वॉटर कप स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 8 एप्रिल रोजी सुरू झालेली ही स्पर्धा 21 मे पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमामधनं गावामध्ये जलसंधारणाचं मोठं काम श्रमदानामधनं करण्याचा उद्देश आहे. दिवसा कडक ऊन असल्यामुळे येथील ग्रामस्थ रात्रीचा दिवस करून श्रमदान करतात. त्यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या महाश्रमदानासाठी येणाऱ्या जलमित्रांसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती संदेश पवार, धनंजय पवार आणि विठ्ठल पवार यांनी दिली आहे. श्रमदानासाठी आलेल्यांचं स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला. जलमित्रांच्या राहण्याची सोय तसेच नाश्ता, चहा आणि जेवणाची लोकसहभागामधून सोय करण्यात आली. आरोग्याची काळजी घेण्यासाठी वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं औषध उपचारांसाठी कक्ष उभारण्यात आलं. या महाश्रमदानामध्ये अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊन योगदान देणार आहेत. या महाश्रमदानामध्ये अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होऊन योगदान दिलंय. उन्हाची तीव्रता पाहता लांबच्या ठिकाणी येऊन श्रमदान करण्यापेक्षा प्रत्येकानं स्पर्धेमध्ये सहभागी आपल्या जवळच्याच गावामध्ये जाऊन त्या दिवशी श्रमदान करावं, असं फाउंडेशनच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सांगलीमध्ये अंध युवकानं सलग 34 तास बॉडी मसाज करून केला रेकॉर्ड ब्रेक. पाणी फाउंडेशनच्या वतीनं खामखेड इथे महाश्रमदानाचं आयोजन. शेततळ्यात पडलेल्या नागराजाची सर्पमित्रांनी केली सुटका. आणि सविंदने येथील सीमा सुरक्षा जवान रवींद्र मिंडे यांनी शानदार प्रदर्शन करत रचला लिम्का बुकमध्ये नवीन रेकॉर्ड. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.